कन्नूर न्यूज वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। वैशाली मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न। माजी ग्रामपंचायत सदस्य सौ वैशाली कदम यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी कबनूर भाजपा अध्यक्ष बबन केटकाळे, उपसरपंच सुधीर लिगाडे, तालुका पंचायत सदस्य सौ शोभा काडाप्पा, अल्ताफ मुजावर व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटोपूजन करण्यात आले। साखर कारखाना रस्त्यावरील वैशाली मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी ग्रामपंचायत सदस्य सौ वैशाली कदम म्हणाले की समाजात बंधुभाव, एकता, समता आणि सामाजिक सलोखा निर्माण करून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, संस्कृती आणि सामाजिक विकासासाठी वैशाली मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट वचनबद्ध आहे। ट्रस्टचे उपाध्यक्ष उदय कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यालयास भेट देऊन सदिच्छा दिल्या। यावेळी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमोल पाटील व सर्व सदस्य, ज्येष्ठ नेते बीडी पाटील, माजी सरपंच मधुकर मनेरे, माजी सरपंच सुधीर पाटील, ग्रामपंचायत अधिकारी संजय बर्डे, माजी उपसरपंच निलेश पाटील, अजित खुडे, दत्ता शिंदे, कुंदन आवळे, दादा पाटील, प्रदीप मनेरे, नितीन काडाप्पा, मनोहर मनेरे, टॉप रँक स्कूलचे अध्यक्ष सागर परीट, बाबासो कोकणे, दत्ता पाटील, कबनूर ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते। ट्रस्टचे सचिव अनिकेत लोखंडे, खजिनदार अमोल खांडेकर, आशिष पाटील, अशोक कदम, मिनल घोरपडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। मोनिका कदम यांनी आभार मानले।